नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काल जेवढ्या पण न्यूजचा अभ्यास केलेला होता त्यांचा एमसीक्यूच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तसेच आजच्या दिवसाच्या जेवढ्या पण घडामोडी असतील त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जेवढी पण अधिक माहिती मी सांगणार आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चाला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चाला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी कोणती योजना सुरू केली आहे? पहिला पर्याय विनय समरस्य, दुसरा आहे कावल उठावी, तिसरा आहे श्रेष्ठा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रेष्ठा. तर श्रेष्ठा नावाची योजना ही केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सुरू केलेली आहे, ते तुम्ही लिहून घ्या. तसेच विनय समरस्य नावाचा उपक्रम हा कर्नाटक राज्य सरकारने चालू केलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे कावल उठावी आलेले आहे, तर कावल उठावी नावाचे ॲप हे तामिळनाडू राज्य सरकारने लॉन्च केलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी हे ॲप लॉन्च केलेले आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घेत चला म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील. बघूया पुढचा प्रश्न. टाटा प्रोजेक्ट्सने कोणत्या राज्यात विमानतळ बांधण्याची बोली जिंकली आहे? पहिला पर्याय मध्य प्रदेश, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे कर्नाटक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये विमानतळ बांधण्याची बोली ही टाटा प्रोजेक्ट्सने जिंकलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे मध्य प्रदेश हे राज्य पण आलेले आहे. तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये संगीत तानसेन समारोह साजरा केला जात असतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढी पण राज्य असतात आणि त्यांचे फेस्टिवल असतात त्यांची पण एक लिस्ट तुम्ही बनवून घेत चाला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. कारण की जेवढे पण फेस्टिवल असतात त्यांच्याविषयी पण स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर इथे कर्नाटक हे राज्य पण आलेले आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने दिशांक नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. अंचल नावाचे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? पहिला पर्याय महाराष्ट्र, दुसरा आहे राजस्थान, तिसरा आहे हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. तर राजस्थान राज्य सरकारने अंचल नावाचे अभियान सुरू केलेले आहे, ते पण तुम्ही लिहून घ्या. तरी ते आपले महाराष्ट्र राज्य पण आलेले आहे. तर महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी चलो नावाचे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे, म्हणजेच डिजिटल बस सेवा सुरू करण्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि आपले महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे ॲप लॉन्च केलेले आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्रातील जेवढ्या पण घटना असतात त्या व्यवस्थित लिहून घेत चला, कारण की ज्या पण राज्य सरकारच्या परीक्षा असतात त्यांच्यामध्ये असे प्रश्न नक्की विचारले जात असतात, तर त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. तर इथे हिमाचल प्रदेश हे राज्य पण आलेले आहे. तर हिमाचल प्रदेशातील कांगडा चहाला GI टॅग मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. GI टॅग म्हणजेच जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन असा त्याचा फुल फॉर्म होत असतो, म्हणजे GI टॅग आता ह्या कांगडा चहाला मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. UN ने तुर्कीचे नाव बदलून कोणते ठेवण्यास मान्यता दिली आहे? तर पहिला पर्याय तुर्की आहे, दुसरा आहे नुसंतारा, तिसरा आहे व्हिक्टोरिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुर्की आहे. म्हणजेच तुर्की या देशाचे नाव बदलून तुर्की असे ठेवण्यात येणार आणि त्यासाठी UN ने आता मान्यता दिलेली आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तरी ते नुसंतारा आलेला आहे. तर इंडोनेशियाची राजधानी जकार्ताचे नाव बदलून आता नुसंतारा असे ठेवण्यात आलेले आहे, ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तरी ते व्हिक्टोरिया आलेला आहे. तर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया ठिकाणी 2026 मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे, हे पण तुम्ही सोबत लिहून घेत चला. कारण की जेवढे पण स्पोर्ट असतात त्यांच्याविषयी पण स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. सरकारने 2021-22 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवर किती टक्के व्याजदर मंजूर केला आहे? पहिला पर्याय 8.1%, दुसरा आहे 8.5%, तिसरा आहे 7.2%. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 8.1%. तर 2021-22 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवरती 8.1% व्याजदर दिले जाणार आहे, ते पण तुम्ही लिहून घ्या. तर फिचने 2023 साठी भारताच्या GDPचा अंदाज हा 8.5% इतका वर्तवलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि इक्राने म्हणजे या रेटिंग कंपन्या असतात, तर इक्रा ही एक रेटिंग कंपनी आहे. तर तिने 2023 साठी भारताच्या GDPचा अंदाज हा 7.2% इतका वर्तवलेला आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला GDP विषयी नक्की स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात, त्यांना लिहून घ्यायचं आहे. तर या GDP तुम्ही लक्षात ठेवायचं.
आणि आपल्या भारताच्या जीडीपीची गणना ही युनेस्को करत असते, म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, म्हणजेच आपण त्याला राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय असे म्हणत असतो. तर ही आपल्या भारताच्या जीडीपीची गणना करत असते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. तामिळनाडू सरकारने पेन्शनधारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी कोणासोबत करार केला आहे? पहिला पर्याय जिओ पेमेंट बँक, दुसरा आहे IPPB, तिसरा आहे एअरटेल पेमेंट बँक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे IPPB यासोबत तामिळनाडू सरकारने करार केलेला. तर याचा फुल फॉर्म होतो इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढ्या पण पेमेंट बँका असतात त्यांची पण मुख्यालय तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर जिओ पेमेंट बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. तसेच एअरटेल पेमेंट बँकेचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि एकूण पेमेंट बँका जर तुम्हाला विचारल्या तर एकूण पेमेंट बँका ह्या 6 आहेत आणि स्मॉल फायनान्स बँक ह्या 12 आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय हवाई दल कोणत्या शहरात हेरिटेज सेंटर सुरू करणार आहे? पहिला पर्याय मुंबई, दुसरा आहे चंदीगड, तिसरा आहे हैदराबाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंदीगड. तर चंदीगड या ठिकाणी भारतीय हवाई दल हेरिटेज सेंटर सुरू करणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आपले मुंबई आलेले आहे. तर मुंबई शहरामध्येच हुनर हाटचे उद्घाटन करण्यात आलेले होते आणि हे उद्घाटन अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेले होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि अनुराग ठाकूर हे केंद्रीय क्रीडा मंत्री पण आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मुंबई याच ठिकाणी वॉटर टॅक्सीचे पण अनावरण करण्यात आलेले होते आणि ते केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेले होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि मुंबई याच ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 140वी बैठक पण होणार आहे आणि ती 2023 या सालामध्ये होणार आहे, ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे हैदराबाद हे शहर पण आलेले आहे. तर हैदराबाद हे शहर मुशी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. HDFC ने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे? पहिला पर्याय विप्रो, दुसरा आहे TCS, तिसरा आहे एसेंच्युअर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एसेंच्युअर. तर HDFC ने एसेंच्युअर सोबत करार केलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे विप्रो आणि TCS या दोन कंपन्या पण आलेल्या आहेत. तर ह्या IT सेक्टर मधल्या कंपन्या आहेत, म्हणजेच IT कंपन्या आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया आजची पहिली न्यूज. नाबार्डच्या अध्यक्षांनी लेहमध्ये माय पॅड माय राईट नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, माय पॅड माय राईट नावाचा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर तो नाबार्डचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुरू केलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणत्या ठिकाणी सुरू केलेला आहे? तर तो लेहमध्ये सुरू केलेला आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर नाबार्डचे अध्यक्ष GR चिंतला यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते GR चिंतला आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि नाबार्डचा फुल फॉर्म पण तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर नाबार्डचा फुल फॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, असा त्याचा फुल फॉर्म होतो. हा फुल फॉर्म पण तुम्ही लिहून घ्या. तर नाबार्ड बद्दलही आपण अधिक माहिती इथे जाणून घेऊया. तर नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982 साली झालेली होती आणि नाबार्डचे अध्यक्ष हे GR चिंतला आहेत आणि मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. बिहारमधील रक्सौल येथे FSSAIच्या राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, इथे FSSAI आलेले, त्याचा फुल फॉर्म होतो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि त्यांच्याच राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळेचे उद्घाटन हे बिहारमधील रक्सौल या ठिकाणी करण्यात आलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर कुटुंब कल्याण आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी हे उद्घाटन केलेले आहे. तर तुम्हाला परीक्षेला फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो की ह्या प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले होते? तर ते मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आलेले होते, हे त्याचं उत्तर असणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर अन्न प्रयोगशाळेच्या उद्घाटनामुळे नेपाळची अधिकाधिक खाद्य उत्पादने भारतात आयात करण्याची व्याप्ती वाढेल आणि अधिक कार्यक्षमतेने व्यापार करून दोन्ही देश एकमेकांशी जोडले जातील. म्हणजे तरी प्रयोगशाळा कशासाठी उभारली जाणार आहे तर ते पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर हे मुद्दे तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी UP मध्ये संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्या. तर UP मध्ये
दुधवा हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मुख्यमंत्री हे योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल ह्या आनंदीबेन पटेल आहे, ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. काही वेळेला तुम्हाला हे राज्यपाल पण विचारले जात असतात. हा स्टॅटिक जीकेचा एक भाग असतो, तर त्याला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. बघूया पुढची न्यूज. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लक्झरी एम्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. तर लक्झरी एम्प्रेस हे एक पर्यटन जहाज आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि याला आता हिरवा झेंडा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दाखवलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर 11 मजली या पर्यटन जहाजात 2000 प्रवासी आणि सुमारे 800 क्रू मेंबर्स बसू शकतात. तर इतकं मोठं जहाज हे या ठिकाणी चालू होणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. युनियन बँकेच्या एमडी म्हणून ए मनी मेखलाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, बँकिंग क्षेत्रातील जेवढ्या पण परीक्षा असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न नक्की बघायला मिळेल. तर त्यामुळे ह्या न्यूज तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहे आणि लक्षात पण ठेवायच्या आहे. तर इथे युनियन बँक आलेली आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तर युनियन बँकेची स्थापना ही 11 नोव्हेंबर 1919 साली करण्यात आलेली होती आणि युनियन बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. पंजाब सिंध बँकेच्या प्रमुखपदी स्वरूप कुमार सहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, जेवढ्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्यांची एक लिस्ट तुम्ही बनवून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्यांच्याबद्दल पण 1 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. बघूया पुढची न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट, ज्यालाच आपण लाईफ असे पण म्हणतो, तर हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजेच लाईफ नावाचा उपक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर गेल्या वर्षी ग्लासगो येथे झालेल्या COP26 पक्षांच्या 26व्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत पंतप्रधानांनी लाईफची कल्पना मांडलेली होती. म्हणजेच लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट या कार्यक्रमाची कल्पना मांडलेली होती, हे तुम्ही लिहून घ्या. तर ही कल्पना एका पर्यावरणविषयी जागरूक जीवनशैलीला प्रोत्साहन देते, जी निर्बुद्ध आणि विध्वंसक उपभोगाऐवजी सजग आणि जाणीवपूर्वक वापरांवर लक्ष केंद्रित करते. तर हा उपक्रम सुरू करण्याचा उद्दिष्ट काय आहे हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. तर त्यासाठी हे मुद्दे तुम्ही नक्की तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. बघूया पुढची न्यूज. भारत आणि बांगलादेश संयुक्त लष्करी सराव संप्रती एक सुरू झाला आहे. म्हणजेच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये संप्रीती नावाचा हा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, जेवढे पण युद्धाभ्यास असतात म्हणजे भारत आणि इतर देशांसोबत जे पण युद्धाभ्यास होत असतात त्यांची पण एक लिस्ट तुम्ही बनवून घेत चाला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. परीक्षांमध्ये तुम्हाला नक्की 1 मार्कासाठी असा प्रश्न बघायला मिळेल, तेव्हा त्यांना व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बोंगो सागर नावाचा पण युद्धाभ्यास होत असतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बोंगो सागर आणि संप्रीती हे 2 युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये होत असतात. तर 5 जून ते 16 जून या कालावधीत बांगलादेशातील जशोर मिलिटरी स्टेशनवर हा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे. तर याचा कालावधी पण तुम्हाला माहित असला पाहिजे आणि ठिकाण पण माहित असला पाहिजे. तर या युद्धाभ्यासाचा कालावधी 5 जून ते 16 जून असा असणार आहे आणि जशोर मिलिटरी स्टेशनवरती हा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, भारत आणि इतर देशांसोबत होत असलेले काही युद्धाभ्यास इथे दिलेले आहेत, ते पण आपण इथे बघूया. तर भारत आणि थायलंड यांच्यामध्ये मैत्री नावाचा युद्धाभ्यास होत असतो. भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये सिम्बेक्स, बोल्ड कुरुक्षेत्र, अग्नि वॉरियर हे 3 युद्धाभ्यास होत असतात. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती, वरुण, गरुड हे 3 युद्धाभ्यास होत असतात. भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये समुद्र शक्ती आणि गरुड शक्ती हे 2 युद्धाभ्यास होत असतात. भारत आणि चीन यांच्यामध्ये हँड इन हँड नावाचा युद्धाभ्यास होत असतो. तर मित्रांनो, ही काही लिस्ट आहे, तर ही लिस्ट पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि यांचे पण रिव्हिजन करत चला. तर भारताचे इतर देशांसोबतही युद्धाभ्यास होत असतात, तर आपण पुढच्या भागामध्ये ते युद्धाभ्यास बघणार आहोत. तर ही युद्धाभ्यासाची लिस्ट पण तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. बघूया पुढची न्यूज. रशियन भाषा दिवस 6 जून रोजी साजरा करण्यात आला. तर मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतात त्यांची एक लिस्ट बनवून घेत चला आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला.
स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला ह्या विषयावरती प्रश्न बघायला मिळेल, तर त्यांना नक्की तुम्ही लिहून घ्यायचं आणि त्यांचे रिव्हिजन पण करायचे आहे. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, आजच्या भागात मी जेवढी पण अधिक माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन पण करत चला. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या विषयावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तरे तुम्ही सहजरित्या देऊ पण शकतात. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. आणि या भागामध्ये आपण काही स्टॅटिक जीकेचा पण भाग कव्हर करत असतो. तर या स्टॅटिक जीकेचा भाग पण तुम्ही लिहून घ्यायचा आणि त्याचे पण रिव्हिजन करायचे आहे. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.